नमस्कार, मी राहुल शिंदे सध्या नाशिक येथे स्थायिक आहे. मी ओझर नगर परिषद या ठिकाणी अभियंता या पदावर कार्यरत आहे. मला 2 मुलं असून एक मुलगा जे नुकतीच 12वी झालेली आहे आणि मुलगी सध्या 8वीत शिकत आहे. मला डॉक्टर महेश गव्हाणे सरांकडनं दिनेश देवरे सर यांच्याकडनं फिंगरप्रिंट ॲनालिसिस आणि करिअर काउन्सिलिंग बाबत माहिती मिळाली. त्याप्रमाणे आज मी दिनेश देवरे सरांना नाशिक येथे माझ्या दोन्ही मुलांचं करिअर काउन्सिलिंग करण्याकरिता नाशिक येथे बोलावले होते. माझा मुलगा नुकतीच 12वी झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या करिअरबाबत मी जास्त उत्सुक होतो की त्याच्यामध्ये त्याला कोणतं करिअर निवडावं आणि मी पण थोडा संभ्रमात होतो की त्यासाठी कोणतं करिअर योग्य असेल आणि तो कुठं सक्सेस होऊ शकेल. तसेच माझी मुलगी नुकतीच 8वीला गेलेली आहे आणि त्याच्यासाठी करिअरचा पाथ आपण लवकरात लवकर ठरवू आणि त्या दृष्टीने आपण जर लवकर तिचा करिअरचा पाथ निवडला तर त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करून तिचं करिअर जास्तीत जास्त सक्सेस कसं करता येईल या दृष्टीने मी दिनेश देवरे सरांना नाशिक येथे बोलवलं होतं. दिनेश देवरे सरांनी सकाळी 11 पासून तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जवळजवळ 9 तास आमचं फिंगरप्रिंट ॲनालिसिस प्लस सायकोमेट्री ॲनालिसिस या पद्धतीने दोन्ही मुलांच्या टेस्ट करून तसंच आमच्या पालकांच्याही दोघांच्या टेस्ट करून त्यांनी जो रिपोर्ट तयार केले त्या रिपोर्टवरनं आणि त्याची सध्याची जी प्रेझेंट कंडिशन आहे म्हणजे त्या रिपोर्टवरनं त्याचा स्वभाव, त्याच्यानंतर त्याचं IQ लेवल, त्याचं अंडरस्टँडिंग, त्याची थिंकिंग पॉवर दोन्ही मुलांच्या बाबतीत, त्यांचं सोशल लाईफ कसं आहे, त्यांना काय आवडीनिवडी आहेत, प्लस त्यांना कशामध्ये ते स्वतः करिअर करू इच्छितात आणि त्यांच्यासाठी काय योग्य करिअर आहे याबद्दल सरांनी जे रिपोर्टमधून जे ॲनालिसिस केलं आणि आम्ही आत्तापासून म्हणजे त्यांच्या जन्मापासून जे त्यांना ओळखतो तर ते ॲनालिसिस जवळजवळ 95 ते 100% जवळपास त्यांचं जुळलं आणि सरांनी त्यांच्यासाठी जे करिअर ऑप्शन निवडले आणि त्यांनी जे आत्ताचे जे फॅक्ट सांगितले म्हणजे त्यांचे आत्ताचे मार्क्स असतील किंवा त्यांच्या अभ्यासातले जे विषय वीक असतील किंवा स्ट्रॉंग असतील किंवा त्याच्या ज्या हॉबीज असतील त्या ॲनालिसिसमधून सरांनी जे आम्हाला आउटपुट सांगितले म्हणजे त्याचं कशामध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्या पिण्याच्या पद्धती, नंतर त्याचा स्वभाव, त्याच्यामध्ये त्याला कशात इंटरेस्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांचं जे ॲनालिसिस आलं तर त्या ॲनालिसिस आणि त्याच्या ज्या ॲक्च्युअलच्या ज्या कंडिशन आहेत त्या जवळजवळ मॅच झाल्यात 95 ते 100%. म्हणजे सरांनी जे फिंगरप्रिंट ॲनालिसिस आणि सायकोमेट्री टेस्ट केली ती एकदम सायंटिफिक बेस आहे. म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने सरांनी सगळं ॲनालिसिस केलं. त्याच्यानंतर सरांनी ते ॲनालिसिस करून त्याच्यासाठी कोणतं करिअर जास्त सुटेबल राहील तेही आम्हाला त्या सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तसंच सरांनी विनाकारण आग्रह न धरता तुम्ही त्याच्यासाठी जे सोयीस्कर आहे आणि त्या मुलांचे स्वभाव किंवा त्याचे जे गुण आलेले आहेत हे त्याचं जन्मजात गुण आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल आकस न ठेवता किंवा त्यांना खूप जास्त फोर्स न करता जे नॅचरली त्यांना घडवू शकतो आपण त्या पद्धतीने तुम्ही जर त्यांना ट्रीट केलं तर तुमचं आयुष्य सुकर होईल आणि मुलांचं आयुष्य खूप सुसह्य होईल आणि तुमचा अनावश्यक जो तुमचे एफर्ट्स आहेत म्हणजे विनाकारण तुम्ही मुलांना म्हणजे कॅपॅसिटी नसताना त्या एखाद्या करिअरमध्ये त्यांना ढकलणं किंवा तुम्ही त्यांना जास्त फोर्स करणं तर यापासून तुम्ही या फिंगरप्रिंट ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला जाणवते की आपण त्या मुलांच्या बाबतीत काय चांगलं करिअर ऑप्शन निवडू शकतो किंवा त्यांच्या स्वभावामध्ये काय बदल करता येईल हे जर आपण खूप लवकर जर केलं तर मला असं वाटतं की आणखी आपण मुलांच्या बाबतीत खूप जागरूक राहून चांगलं मुलांचं भवितव्य घडवू शकतो. तसेच या काउन्सिलिंग बरोबर दिनेश देवरे सरांनी आम्हाला जीवनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग, स्पिरिच्युअल थिंकिंग, नंतर पॉझिटिव्ह थिंकिंगचे काय फायदा होतात, नंतर वेगवेगळी उदाहरणं देऊन त्यांनी माणसाचं
म्हणजे प्रयत्नांनी कसं आपण जीवनामध्ये बदल घडू शकतो, किंवा तुमचं मेडिटेशन असेल, एक्सरसाइज असेल, योगा असेल, ह्या पद्धतीने सुद्धा सरांनी खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानतो. आणि आपण सर्वांनी पण सरांच्या काउन्सिलिंगचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. आपल्या जीवनाला योग्य प्रकारे दिशा ह्या फिंगरप्रिंट अनालिसिस आणि सायकोमेट्री टेस्टने आपल्या मुलांना आपण देऊ शकतो, असा मला नक्कीच विश्वास आहे. त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.